आनंदयोगी परमपूज्य डॉक्टर काका आणि श्रद्धेय मंदाताई या सकल संतांना मनपूर्वक वंदन करते. उपस्थित असणाऱ्या मनापासून आलेल्या सर्व साधकांना मनपूर्वक अभिवादन करते. मनाच्या श्लोकाचं पठन आणि चिंतन असा 3 दिवसाचा एक उपक्रम या ठिकाणी आपण घेणार आहोत. असं घेण्यामागचा उद्देश काय आहे, कारण काय आहे? तर पहिलं कारण जे आहे ते समर्थ सेवा मंडळाला 75 वर्ष पूर्ण झाली आणि समर्थ सेवा मंडळातर्फे आमचे श्री गुरु परमपूज्य डॉक्टर काका श्रीकृष्ण देशमुख, आदरणीय मारुतीबुवा रामदासी जे होते, त्यांनी जवळजवळ 30 ते 35 वर्ष परमपूज्य डॉक्टर काकांचे शिबिर सज्जनगड येथे आयोजित केले आणि त्या उपक्रमामुळे आम्हाला भरपूर श्रवणाचा लाभ जो झालेला आहे. शास्त्रशुद्ध दासबोध ग्रंथ, आत्माराम ग्रंथ, पंचसमासी ग्रंथ, ब्रह्मसूत्र, भगवद्गीता, अमृतानुभव, हे सगळे ग्रंथ जे आहेत ते आम्हाला शास्त्रशुद्ध पद्धतीने श्री गुरुच्या चरणी बसून आणि विशेषतः सज्जनगडला राहून ऐकायला मिळाले. तर त्या ऋणामध्ये आपण आहोत, तर ते ऋण फेडण्याचा थोडा तरी प्रयत्न केला पाहिजे सेवा मंडळाच्या दृष्टिकोनातून. म्हणून हा उपक्रम आपण सुरू केलेला आहे आणि सांगायला आनंद वाटतो की हा 53वा आपला या ठिकाणी होणारा वर्ग आहे. अनेक सोसायटीमध्ये असंच होत राहावं, अनेकापर्यंत समर्थांचे विचार पोहोचत राहावे आणि आपलं मन आपल्यावर प्रसन्न करून घेण्याच्या युक्त्या ज्या काही समर्थांनी सांगितलेल्या आहेत त्या आपण सगळ्यांनी शिकून घ्याव्यात, हा एक त्याच्या मागचा पहिला उद्देश आहे. दुसरं, समर्थांची आज्ञा आहे, मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. मग तोही या उपक्रमामुळे साध्य होताना आमच्या लक्षात येत आहे. अनेक नवीन नवीन लोकांपर्यंत आपण जोडले जातो, पोहोचलो जातो. समर्थांचे विचार जे अत्यंत जीवनावश्यक आहेत ते आपल्याला सगळ्यांना ऐकायला मिळतात आणि मनोबोधाचं पठण पण होतं. नाही तर लहानपणी वाचायचे असतात, नंतर सोडून द्यायचे असतात, असंच त्या मनोबोधाबद्दल आपल्याला सगळ्यांना वाटत असतं. आणि तिसरं जे आहे ती समर्थांची आज्ञा आहे की सर्वामुखी मंगल बोलवावे. एकट्यानेच यायचं, इथं प्रवचन करून निघून जायचं असं होऊ नये. तर अनेकांचा सहभाग, आपणही काहीतरी तिथे योगदान दिलेलं आहे, आपणही काहीतरी छान एखाद्या छोट्या ग्रंथाचं पठण केलेलं आहे, हाही आनंद सगळ्यांना मिळावा. असं 3 पद्धतीने ह्या आयोजनाचं काम या ठिकाणी आपण करतो आहोत. सव्वेसाची अभ्यास गट पुणे यांच्या वतीने हा उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवत आहोत. तर मनाचे श्लोक म्हटल्यानंतर समर्थांचं एक आपल्या समोर सांगणं आहे की शरीरासारखे यंत्र आणिक नाही, की आपलं शरीर हे यंत्र आहे. आता हे समर्थांनी 500 वर्षापूर्वी सांगून ठेवलेले, तेव्हा यंत्रयुग वगैरे काही नव्हतं, पण तेव्हाही शरीरासारखं यंत्र दुसरं नाही असं सांगितलेलं आहे. आणि या शरीरासारख्या यंत्रामध्ये मन नावाचं अजून एक सूक्ष्म असणारं यंत्र आहे आणि ते यंत्र जर नादुरुस्त झालं तर आपलं सगळे जीवनाचे सगळे जे काय आराखडे बांधलेले असतात ते सगळे चुकत जातात आणि खूप दुःख जे आहे ते आपल्या वाट्याला आपणच ओढवून घेतलेलं असतं न समजून घेतल्यामुळे. म्हणून अगदी छोटेखानी पुस्तक, जसं आपण नवीन घरात टीव्ही आल्यानंतर, त्यानंतर फ्रीज आणलं, ओव्हन आणलं, तर त्याच्यासोबत एक माहिती पुस्तिका असते की ते कसं उपयोगात आणावं आणि डेमो द्यायला सुद्धा येतात दोन्ही पद्धतीने. तसं हे माहिती पुस्तक म्हणा, मनाचे कसा उपयोग करावा. मन हे यंत्र आहे, मग त्याचा उपयोग कसा करावा, आपण कसा करतो आणि ते जर व्यवस्थित वापरलं तर किती सुखदायी आहे. आणि आपण नको त्या पद्धतीने त्या मनामध्ये नको नको त्या गोष्टी साचवून ठेवतो, त्यामुळे तेच मन कसं दुःखाला कारणीभूत होतं. हे सगळं या मनाच्या श्लोकाच्या अभ्यासाने आपल्याला हळूहळू लक्षात येतं. 3 पद्धतीने मनाच्या श्लोकाचा अभ्यास आपल्याला करता येतो. अगदी बालपणी ते पाठ करायचे असतात, म्हणजे पठणाच्या द्वारे त्याचा अभ्यास केला जातो. थोडस प्रौढ वयामध्ये, कुमार वयामध्ये हे मनाचे श्लोक जे आहे ते अर्थासह समजून घ्यायचे असतात आणि उर्वरित जे आपलं आता वय आहे इथून पुढचं वृद्धावस्था म्हणा किंवा 60 नंतरचं जीवन, ज्याला वानप्रस्थाश्रम आता आपला सुरुवात होतो, ते जे जीवन आहे ते अत्यंत शांतपणे, चिडचिड न करता, अत्यंत सुखाने आहे त्या परिस्थितीत आनंदाने राहण्यासाठी
काय काय आपण शिकून घेतलं पाहिजे, काय काय सोडलं पाहिजे, या सगळ्याचा विचार या मनाच्या श्लोकामध्ये आहे. त्यामुळे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत या मनाच्या श्लोकाचा अभ्यास जर आपण करत राहिलो तर आपल्याला कधीही मानसिक रुग्णालयात जावं लागणार नाही. इतका हा ग्रंथ जो आहे तो अत्यंत श्रेष्ठ असणारा ग्रंथ आहे. मन हे आपले जीवन जगण्याचं माध्यम आहे. आपण पाहतो की समजा प्रवासाला जायचं असेल तर आपण फोर व्हीलरने जातो, बसने जातो, ट्रेनने जातो, प्लेनने जातो. आता हे आपलं माध्यम आहे प्रवासाचं. आता ते माध्यम जर बिघडलं मध्येच तर आपल्याला प्रवासाला शीण येतो की नाही, त्रास होतो, कंटाळा येतो, उद्वेग निर्माण होतो. हे साधन जे आहे ते योग्य असणं, व्यवस्थित असणं आणि व्यवस्थित वापरता येणं, ह्याला किती महत्व आहे. मग मन हे जीवनभराचं आपलं प्रवास करण्याचं एक साधन आहे. त्या मनाच्या द्वारे, अंतःकरणाच्या द्वारे आपला सगळा प्रवास चाललेला आहे जीवनाचा. मग ते जर बिघडलेलं असेल तर आपल्याला आनंदाने हा प्रवास करता येईल का? साधं सोपं, काही अवघड नाही याच्यात. की साधन आहे ते, आणि ते साधन कसं उपयोगात आणावं, तिथं काय काय नको त्या गोष्टी येऊन बसलेल्या आहेत आणि काय काय गोष्टीचा त्याग मला आता केला तर मला गमावलेला चित्ताचा आनंद पुनरपी प्राप्त करून घेता येईल. आता गमावलेला आनंद असं का म्हणलं आपण, तर शास्त्राचा सिद्धांत आहे जीवो ब्रह्मैव नापराहा, की जीव मूळचा ब्रह्मरूपच आहे. हा शास्त्राचा सिद्धांत आहे. आता ब्रह्म कसं आहे हे शास्त्राने आपल्याला कसं सांगितलेलं आहे, तर ब्रह्म इज इक्वल टू आनंद, कारण ते आनंद घन आहे. ब्रह्म कसं आहे, तर आनंद घन आहे. आता जीव ब्रह्मरूप आहे आणि ब्रह्म आनंद घन आहे, तर जीवाच्या मनाला सतत अनुभव कशाचा असला पाहिजे, मग आहे का? आता लगेच दुसरा प्रश्न आपल्या समोर येतो की सतत आनंदाचा अनुभव असला पाहिजे, खरंच उत्तर आहे. आणि जर आनंद घन परमात्मा आतमध्येच आहे तर अनुभव तोच असायला पाहिजे, पण तरी सुद्धा तो येत नाही. काय आहे याची कारण, काय काय आहेत, की आमचं मूळचं आनंद घन स्वरूप असून सुद्धा आम्हाला आनंदाचा अनुभव न येता मी सुखी आहे किंवा मी दुःखी आहे असं आपण आपल्याविषयी जे काय बोलतो त्याला संत बरळणं असं म्हणतात. आनंद घन असून सुद्धा त्याच्या विरुद्ध काहीतरी आपण आपल्याला समजतो, हे बरळण्यासारखं आहे की नाही. आणि बरळणं कोणाकोणाच्या ठिकाणी घडतं. एक तर अत्यंतिक ताप जर चढलेला असेल शरीरामध्ये तर माणूस बरळतो, त्याला त्याची काही शुद्ध नसते पण तो त्या ठिकाणी नको नको ते बोलतो. आणि दुसरं खूप नशापाणी केली असेल तर बरळतो. आता आपल्या ठिकाणी त्रिविध ताप भरपूर चढलेला आहे म्हणून आपण बरळतो, एक पहिलं कारण. आणि दुसरं म्हणजे मी माझेची, अज्ञानाची, अविद्येची नशा एवढी चढलेली आहे की आपल्याला खरं स्वरूपच आपल्या लक्षात येत नाही, आणि म्हणूनही आपण बेशुद्ध असणार म्हणजे शुद्धीवर नसणाऱ्या माणसासारखं, बेशुद्ध अवस्थेत नाही, शुद्धीवर नसणाऱ्या माणसासारखं तुम्ही आम्ही सध्या स्वतः विषयी बोलतो. खरं तर आपण प्रत्येक जण आनंद घन आहोत. आनंद हे आपलं मूळचं स्वरूप आहे, पण तरी सुद्धा मी सुखी आहे, दुःखी आहे, यू आहे, त्यू आहे. आता ते किती आहे त्याचं होमवर्क करायचं. त्या मीला धरून आपण किती काय 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 स्वतःविषयी बोलतो, त्याचं जर आपण घरी जाऊन पाहायला गेलो तर अरे बापरे, ही मी लांबतच गेलेली आहे आपली, हे आपल्या लक्षात येतं. म्हणजे स्वतःच्या मूळ स्वरूपापासून आपण किती दूर गेलेले आहोत. आनंद हे आपलं स्वरूप असून आपण त्याच्यापासून आता किती किती भरकटत दुसरीकडे ते सुख शोधायला निघालो, आनंद शोधायला निघालो. तुझं आहे, तुझं पाहिजे, बरी तू जागा चुकल्यास, हे सगळ्यांना माहितीये. मग तो आनंद बाहेर आहे का आतमध्ये आहे? खरं तर आतमध्येच आहे, पण आतमधलं स्वरूप कळत नाही म्हणून बाहेर त्याचा शोध घेण्याचं तुमचं आमचं काम चाललेलं आहे. आणि जिथं तो नाहीच तिथं तो कितीही शोधण्याचा प्रयत्न केला तरी तो हाती गवसणार आहे का? छान आपल्याला एक कथा माहिती आहे एका म्हातारीची, की तिची सुई हरवली, अंधारात तिला ती सापडेना, मग उजेड बाहेर होता, लाईट, म्युन्सिपाल्टीच्या लाईटचा प्रकाश, म्हणून ती तिथं शोधायला गेली. आता तिथं ते हरवलेलंच नाहीये, तर तिथं तिला ते सापडणार आहे का? तसं तो आनंद आमच्या चित्तातूनच गमावला गेलेला आहे. मग तो बाहेर किती शोधण्याचा प्रयत्न केला तरी आम्हाला सापडणार आहे का? जो काय आनंद बाहेरून आम्ही मिळवतो आहोत, प्राप्त करतो आहोत किंवा आनंदी झालो असं आपल्याला वाटतं,
तो आनंद क्षणभंगूर आहे, तात्पुरता आहे, त्या त्या प्रसंगी तो वर आलेला आहे, पण त्यानंतर परत ये रे माझ्या मागल्याप्रमाणे आपण मी सुखी किंवा मी दुःखी या पद्धतीने परत स्वतःविषयी बोलत राहतो. याचाच अर्थ अखंड आनंद हे आमचं स्वरूप असून सुद्धा आम्ही मात्र सद्यस्थितीमध्ये फार भरकटलेले आहोत आणि या भरकटलेल्या जीवाला मनाला परत त्या स्थानावर नेऊन सोडण्यासाठी मनाच्या श्लोकाचा अभ्यास हा अत्यंत आवश्यक आहे. अगदी ज्याला पॉकेट बुक म्हणतात असं पर्स मध्ये राहणार आणि जड नसणार. आता ह्या वयात ग्रंथ वाचायला गेलो तर हाताला सुद्धा रग लागते, उचलत नाही ते ग्रंथ. पण हा ग्रंथ जो आहे तो अगदी छोटा, खूप सोपा आणि मन या मनाचा उपयोग करतो, पण खरं त्याचं स्वरूप काय आहे, त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा आहे. भगवंत जर भगवद्गीतेत आपल्याला सांगतो की या शरीरामध्ये मन ही माझी विभूती आहे, तर भगवंत मग मनातच असला पाहिजे की नाही. मग आपण त्याला शोधतो कुठं, ते कसं प्रकाराने आपलं चाललेलं आहे पहा. मग आता बाहेर त्याला मांडायचं नाही का? जरूर मांडायचं आहे, कारण तो आहे हेच विस्मरणात गेलेला असल्यामुळे आधी त्याला बाहेर मांडायचं. त्याची पूजा अर्चा करता करता मनाची प्रसन्नता वाढवता वाढवता तो बाहेर नसून आतमध्येच आहे इथपर्यंत आपल्याला नेऊन सोडण्याचं काम समर्थ रामदास स्वामी मनाच्या श्लोकाच्या आधारे प्रत्येक श्लोकाच्या माध्यमातून तुमच्या आमच्या समोर ते करून ठेवत आहे. आता मनाचे श्लोक कुठं निर्माण झाले वगैरे वगैरे ती कथा सगळ्यांना माहिती आहे की चाफळ ही या मनाच्या श्लोकाची काय आहे, तर जन्मभूमी आहे. समर्थांना ते एका रात्रीच स्फुरलेले आहेत आणि समाजाकडनं काहीही फुकट घेऊ नये. मग संतांजवळ देण्यासारखं काय आहे, तर अनुभूतीचे बोल हे संतांजवळ देण्यासारखं असतं आणि ते आपल्यावरच्या कृपेमुळे समर्थांना रामरायांनी काय केलेलं आहे तो सुचवलेले आहे. म्हणजे त्या रामरायांनी समर्थांच्या थ्रू आपल्यावर काय केलेली आहे, तर कृपा केलेली आहे. तर असं जे मन आहे याचा आपल्याला व्यवहारामध्ये सातत्याने दोन्ही पद्धतीचा अनुभव आहे. कधी ते अत्यंत उत्साहात असतं, कधी एकदम उदास झालेलं असतं, कधी निराश झालेलं असतं, तर कधी हर्षोत्फुल्ल झालेलं असतं, कधी ते स्वतःला खूपच काय 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 समजतं, तर कधी एकदम न्यूनगंडाने काय झालेलं असतं, पछाडलेलं असतं की आपल्याला काहीच जमत नाही, काहीच येत नाही, असं त्रागा करत असतं. ह्या पद्धतीने त्या मनाचा सतत आपल्याला अनुभव आहे. मग असा अनुभव असणारं हे मन हे खरं मन आहे का? भगवंत सांगतात की मन ही माझी विभूती आहे, ते खरं मन आहे. ती जर भगवंताची विभूती असेल तर भगवंत कसा आहे? शांत, तृप्त, सर्वाभूती प्रेम करणारा असा भगवंत आहे. मग भगवंताची मन ही विभूती असेल तर आमच्याजवळ सुद्धा ते गुण असलेच पाहिजेत. पण सद्यस्थितीमध्ये आमच्या कधी लक्षात येत आहे का असं काही आहे? आमच्याजवळ सद्यस्थितीत वाढलेलं काय आहे? काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मद आहे, मत्सर आहे. हे पण सगळे विकार त्या ठिकाणी आहेत. पण शांती, तृप्ती, आनंद, समाधान, सर्वाभूती प्रेम हेही त्या मनामध्येच असणाऱ्या गोष्टी आहेत. त्या मात्र या वरच्या विकारांमुळे दबल्यासारख्या झालेल्या आहेत. आता परत या विकारांना बाजूला करून आमचं स्वरूप, आमचं मूळचं जे काय आम्हाला भगवंतांनी देऊन ठेवलेलं आहे ते त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न याला साधना असे म्हणतात. साधना साधना म्हणजे आपण नेमकं काय केलं पाहिजे असे अनेक प्रश्न आपल्या समोर आहेत. मग आता मनाला वळण लावलं पाहिजे. पहिलं आता मनाला वळण लावायचं म्हणजे कशाला वळण लावायचं आहे? डोळ्यांना लावता येतं, केसांना लावता येतं, अजून कशा कशाला सगळ्या शरीराला रंगरंगोटी करून आपण वळण लावण्याचा प्रयत्न करतो. पण मनाला वळण लावायचं म्हणजे नेमकं काय करायचं आहे? आधी मनाचं स्वरूप तर आपल्या लक्षात आलं पाहिजे की मन म्हणजे हे काय गौरबंगाल आहे. आमच्या आतमध्येच ते आहे, पण हातात घेऊन आजपर्यंत आम्हाला कधी अंतःकरण पाहता आलेलं आहे का? मन, बुद्धी, चित्त, अहंकार याच्या साह्याने आपलं जीवन जगणं सुरू आहे, पण हातात घेऊन आपल्याला ते पाहता आलेलं आहे का? अजिबात नाही. पण ते नाही असं आपण कधी समजतोय का? हातात घेऊन पाहता आलेलं नाही, पण मला मन नाही असं काही कधी कोणाला वाटतंय का? म्हणजे ते आहे ह्याच्यावर आमचा विश्वासच आहे. मग ते जर आहे आतमध्ये तर त्यांचं स्वरूप नेमकं काय आहे? तर मनाचं स्वरूप सांगताना ज्ञानेश्वर माऊली आपल्याला म्हणतात की इंद्रिये आणि बुद्धी माझारलीये संधी, रजोगुणाचे खांदी तरळत असे. असं त्याची व्यवस्थित व्याख्या ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या समोर ठेवलेली आहे की इंद्रिये म्हणजे कर्मेंद्रिये, ज्ञानेंद्रिये
आणि आत असणारी बुद्धी यांच्या मधली जी जागा आहे ती मनाची आहे. म्हणजे बुद्धीमध्ये काय आहे तर अनंत जन्मापासून जे काही आम्ही कर्म करत आलेले आहोत, ज्या काही वासना आहेत त्या सगळ्या त्या बुद्धीमध्ये असतात. संचित तैसी बुद्धी उपजे मनामध्ये, असं तुकाराम महाराजांचा अभंग आपल्या समोर आहे की संचितात जे काही साठवून ठेवलेलं आहे त्याप्रमाणे आतमध्ये आपल्याला वासनांच्या प्रमाणे स्फुरण निर्माण होतं. आणि ते स्फुरण निर्माण झालं की मनामध्ये असं करावं तसं करावं असे संकल्प कल्प जे आहेत ते मनामध्ये येतात. आणि ते मनामध्ये आल्यानंतर मग परत बुद्धीने त्याला हेच कर असा निर्णय दिल्यानंतर इंद्रियांच्या माध्यमातून ते कर्म तुमचे आमचे सुरू होतात. आता इंद्रियांनी केलेले सगळे कर्म परत मनाच्या माध्यमातून बुद्धीपर्यंत पोहोचतात आणि बुद्धी परत निर्णय देते तू हे चांगलं केलं, तू हे वाईट केलं, असे निर्णय जे आहे परत सांगावं सगळं. अरे छान आहे म्हणलं. मधली जागा, मनाची जागा ही मधली आहे. आणि आपण पाहतो की हे जे आहे माध्यम जे आहे ते जर बिघडलेलं असेल तर प्रक्षेपण व्यवस्थित होत नाही. टीव्हीवरून आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की नाही की मधलं जे माध्यम आहे म्हणजे अँटिना जर बिघडलेला असेल तर प्रक्षेपण व्यवस्थित होत नाही, रुकावट केली आहे, खेद आहे असं होतं. मग आता तो आनंद आतमध्ये आहे पण रुकावट केली आहे, खेद आहे सारखं चालूच आहे, तो काही बाहेर येत नाही. म्हणजे आनंदाचं प्रक्षेपण मात्र आमच्या समोर होत नाहीये. म्हणजे हे माध्यम काय झालेलं आहे मग बिघडलेलं आहे. मग ते बिघडलेले जे मन आहे त्याला दुरुस्त करण्यासाठी मनाच्या श्लोकांचा अभ्यास जो आहे तो अत्यंत उपयुक्त आहे. ते फक्त लहानपणी पाठ करून सोडून द्यायचे नसतात, ते मनापासून अभ्यासायचे असतात. आणि त्या मनाला काय करायचं असतं तर बा मना. आता समर्थांनी फार छान आपल्या समोर सांगितलं की त्याला कारक्या म्हणू नका, त्याला दुसरं काही म्हणू नका. तर हळूहळू समजूत घालत घालत आपलं वेदांत शास्त्राचं एक फार मोठं वैशिष्ट्य आहे की दटकून बसवून ते काही करायला सांगत नाही. तर समजूत घालत घालत हळूहळू त्या मनाला काय करायचं आहे तर बिघडलेल्या मनाला वटणीवर आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता खूप त्याला मारझोड केली तर कोडगे होतात ना पोरं. पोरांना वळण लावताना आपण पाहतो की खूपच त्यांना शिस्तीच्या नावाखाली मारझोड वगैरे आपण केली तर ते व्यवस्थित वागतात का उलट उफाळून येऊन अजून बाहेर काहीतरी विचित्र वागत राहतात, कोडगे होतात, काहीतरी ऐकत नाही. मग तेच लक्षात घेऊन समर्थ म्हणतात आपल्या मनाचं आपणच माऊली व्हायचं आणि काय करायचंय बा मना, बा सज्जना, तुझं खरं हित कशात आहे हे त्याला गवडी गुलाबींनी रोज रोज समजून सांगायचं. पण आपल्याला व्यवहारामध्ये दुसऱ्यांना समजून सांगण्याची सूचना देण्याची एवढी सवय लागलेली आहे की आधी आपल्याच मनाला आपण समजावलं पाहिजे हे काही आपल्या लक्षात येत नाही. आणि परमार्थामध्ये सगळ्यात मोठं जर काय साधन असेल तर त्याला ऑटो सजेशन, स्वयंसूचना असं म्हणतात की बाहेरच्यांना बदलवणं फार अवघड आहे. पण जेव्हा आपण आपल्या मनाला तसं बदलवायचा प्रयत्न करतो ना तेव्हाच ते लक्षात येतं. आणि जोपर्यंत असा प्रयत्न आपण करत नाही तोपर्यंत इतरांवर उगीच रागवा रागवी, तो माझा ऐकत नाही, अरे तुझंच मन तुझं ऐकत नाही. विचार करून पहा ना आपलं मन आपलं किती ऐकतं. ते सारखं बहकलेलंच असतं, ऐकायलाच तयार नसतं. मग असं जे मन आहे त्याला चुचकारून गोडी गुलाबीनी हळूहळू हळू काय करायचं आहे बाहेरचे देव प्रसन्न करून घेणं खूप सोपं आहे. पण ज्याला मनोदेव असं म्हणतात तो मनोदेव आपला आपल्यावर प्रसन्न करून घेणं हे अत्यंत अवघड आहे. मग तुकाराम महाराज आपल्याला काय सांगतात, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. बाकी सर्व गोष्टींना लोकांना व्यक्तींना प्रसन्न करण्याच्या नादामध्ये तुझं मन तुझ्यावर प्रसन्न आहे का हे आपण कधी तपासतच नाही. आणि मन जसं असेल तशी सृष्टी दिसायला लागते, तो तर नियमच आहे. स्वप्नाचंही आपण पाहतो जे मनात असतं ते स्वप्नामध्ये दिसतं, तसं जे मनात असतं ते जगात पण दिसतं. याचा आपल्याला अनुभव आहे. पंचपक्वान्नाचं ताट समोर आहे पण बातमी काहीतरी कानावर पडली. आता श्रीखंड गोड आहे की नाही, बुंदीचा लाडू गोड आहे की नाही, पण त्या बातमीमुळे मन बिघडलं. बातमीमुळे काय झालेलं आहे मनामध्ये निराशा उत्पन्न झाली, उदास वृत्ती निर्माण झाली आणि ते पदार्थ गोड लागणं मग जमेच ना. ते खाल्ले तरी आपल्याला ते गोड वाटत नाहीत. मग आता जसं मन
तसं बाहेरचं जग आहे. म्हणून तुम्ही तुमचं मन प्रसन्न करा, बाहेरचं जग सुद्धा सुंदर दिसेल. डॉक्टर काकांचं छान काव्य आहे की सुंदर मनात राहे ते तू भवती पाहे. सुंदरता ही मनातच असली पाहिजे तर बाहेरचं जग आपल्याला सुंदर दिसेल. पण बाहेरचं जग ज्या अर्थी नाही, काय अजिबात चांगलं नाही, सगळं काही बिघडलेलं आहे, लहानपणी असं नव्हतं पण आता तसं आमच्या लहानपणी नव्हतं, आता मोठेपणी हे सगळं बिघडलं, असं जे सारखं आम्हाला वाटत राहतं त्याचं कारण आमचं मन बिघडलेलं आहे. बाहेर जेव्हा असं दिसतं त्यावेळेला ते बिघडलेलं आहे. व्यवहारातही आपण छोट्या छोट्या गोष्टींनी पाहतो आणि म्हणतो बघा हो, मनाला येईल तसं बोलतात, मनाला येईल तसं वागतात. ह्याचाच अर्थ काय होतो? मनात येईल तसं वागू पण नाही, बोलू पण नाही. आधी विचारच करावा. त्याच्यावर काय करावा? आधी विचारच करावा की मला हे बोलावं असं वाटतंय, मला असं वागावं असं वाटतंय, पण हे बरोबर आहे का? घरातल्या थोरांना हे आवडणार आहे का? साधू संतांना हे आवडणार आहे का? ज्याला मी देव म्हणते, परमेश्वर म्हणते, ज्याची मी भक्ती करते, त्याला माझं हे वागणं आवडणार आहे का? ह्याचा विचार न करता आम्ही वागायला सुरुवात करतो आणि मग बाहेर आमची फजिती होते की मनाला येईल तसं बोलतात, मनाला येईल तसं वागतात. याचाच अर्थ आधी मनावर जे काही येईल तिथं थोडं थांबा. डॉक्टर काका नेहमी म्हणतात रस्त्याने चालल्यावर पाट्या दिसतात आपल्याला, थांबा, पहा, जा. पण जो ड्रायव्हर हे पाहत नाही, थांबत नाही, पुढे जातो, तो धडकल्याशिवाय राहत नाही. आता इकडं सुद्धा तसंच आहे. मनात कुठलाही विचार आला, काहीही मनात असं करावं तसं करावं असं वाटलं की आधी 2 मिनिटं थांबा, दीर्घ श्वास घ्या. आता नवीन इथे आले दीर्घ श्वास घ्या, थोडस थांबा, त्याच्यावर विचार करा. हे माझं वागणं जे आहे, माझं बोलणं जे आहे ते किती लोकांना पसंत पडणार आहे, ह्याच्यामुळे मी सुखावणार आहे का, बाहेरचे लोक सुखावणार आहेत का ते दुखावणार आहेत आणि मला पण दुःख प्राप्त होणार आहे. आता माझं अंतःकरण हे भगवंतानी इतरांना आणि मला दुःख देण्यासाठी दिलेलं आहे का आनंदाने जगण्यासाठी दिलेलं आहे? खूप मोठी ठेव आहे ना अंतःकरण ही आमची. इतर प्राण्यांपेक्षा अंतःकरणामध्ये खूप सुंदर जाणीवा आमच्या निर्माण करून देण्याचं काम भगवंतानी केलेलं आहे. पण त्यांनी एक भगवंतानी मोठं हे केलंय, त्यांनी क्रियमाण स्वातंत्र्य दिलंय मनुष्याला आणि त्या क्रियमाण स्वातंत्र्यामध्ये माणूस व्यवस्थित क्रियमाण स्वातंत्र्य न उपयोगात आणता भरकटत चाललेला आहे. आता त्या क्रियमाण स्वातंत्र्यात काय आहे? वासनेप्रमाणे असं तुझ्या मनात येईल, पण ते मनात आल्यानंतर आता तू जर संत शास्त्राचा अभ्यास करत असशील तर माझं हे वागणं बरोबर आहे का, माझ्या गुरुला हे आवडेल का, माझ्या वडिलांना हे आवडेल का, माझ्या भगवंताला हे आवडेल का, याचा विचार आधी आपण केला पाहिजे. आणि मग मला काय वाटतं हा विचारच या ठिकाणी नाही, ते काय सांगतात तेवढं लक्षात घ्यायचं आणि मग पुढे वागायला सुरुवात करायची. आता अशी साधना करावी लागते असं आपल्या लक्षात तरी येतं का हो? आपल्या साधना म्हणजे 13 माळा केल्या, एक पारायण केलं, एक उपास केला, एका देवळात जाऊन नमस्कार ठोकून आलो, एक वारी केली आणि हव्या तितक्या तीर्थयात्रा केल्या. हल्ली तर काही पैशाला कमीच नाहीये आणि प्रवास कंपन्या भरपूर आहेत, सगळी सोय आहे, त्यामुळे खूप भटकलो, पण बहु हिंडता सौख्य होणार नाही असं न समजता तुम्ही कितीही साधने जरी केली तरी सुद्धा मोक्षाचा अधिकार आपल्याला प्राप्त होत नाही. न जाणता कोटीवरी साधने केली परोपरी तरी मोक्षाचा अधिकारी होणार नाही. असं न जाणता कितीही आपण करत राहिलो तरी प्रत्यक्ष मोक्षापर्यंत ज्याला चौथा पुरुषार्थ असं म्हणतात आणि तो फक्त नरदेहातच सिद्ध करता येतो असा जो पुरुषार्थ आहे तो करण्यासाठी सगळ्यात जवळचं साधन जर काही असेल तर ते मन आहे. सगळ्यात जवळचं साधन परमार्थासाठी कुठलं आहे तर ते मन आहे, कारण मनातच भगवंत आहे. आणि म्हणून त्या मनाला व्यवस्थित ट्रेनिंग दिलं, व्यवस्थित त्याला वळण लावलं, सुंदर विचार करण्याचं वळण त्याला जर लावलं तर तेच मन आम्हाला मोक्षापर्यंतही नेऊ शकतं आणि तेच मन आम्हाला चुकीच्या पद्धतीने वागलो तर बंधनात सुद्धा घालू शकतं. मन एव मनुष्यानाम कारणम बंध मोक्षयोः असं आपल्या समोर योग वासिष्ठात सांगितलेलं आहे की तेच मन दोन्ही पद्धतीने कार्य करणार आहे.
मग आता क्रियमाण स्वातंत्र्यामध्ये मला बंधनात घालणाऱ्या मनासोबत जायचं आहे का मोक्षाकडे नेणाऱ्या मनासोबत जायचं आहे? इथं क्रियमाण स्वातंत्र्याचा उपयोग आहे. पण या क्रियमाण स्वातंत्र्याचा उपयोग आम्ही कुठं कुठं केलेला आहे? महाराष्ट्रीयन पदार्थ आम्हाला कमी वाटतात म्हणून अगदी पंजाबी डिशेस पाहिजे, दक्षिणातले पाहिजे, हेही कमी पडतात. मग चायनीज पाहिजे, अमुक पाहिजे, ढमुक पाहिजे. म्हणजे क्रियमाण स्वातंत्र्यात चवीढवीच्या याला आम्ही केवढा वाव दिलेला आहे. क्रियमाण स्वातंत्र्यामध्ये आमचं वस्त्र, कुठली वेशभूषा आहे, केशभूषा आहे, ते सगळं गुंडाळून ठेवलं आणि क्रियमाण स्वातंत्र्यामध्ये वाटेल तसं वागायला सुरुवात केलेली आहे. मग आता क्रियमाण स्वातंत्र्याचा उपयोग नेमका कुठं करायचा आहे तेच आमच्या लक्षात येत नाही. की क्रियमाण स्वातंत्र्य दिलंय म्हणजे काय दिलंय, चांगलं काय आणि वाईट काय हे ओळख आणि वाईटाचा मनापासून त्याग करण्याचा प्रयत्न कर आणि चांगलं करत असताना कितीही त्रास झाला तरी न घाबरता विवेके दृढ धरावी वाट सत्याची. की सत्याची वाट जी आहे ते विवेकाने दृढ धरून ठेवावी लागते. ती जर अशी मध्ये आधी आमची गाडी सारखी डिरेल होत असेल तर मोक्षापर्यंत आम्ही कधी पोहोचणार आहोत का? पोहोचणारच नाही. मुद्दा आपला चाललेला आहे की मनाच्या श्लोकाच्या आधारे आपण 3 प्रकाराने आपल्या मनाला समजावू शकतो की मनाचं अधःपतन कशा कशामुळे झालेलं आहे. जिथं जिथं दुःखाचा अनुभव आहे तिथं तिथं मनाचं अधःपतन झालेलं आहे. मग आता मनाचं अधःपतन होतंय कशामुळे? काम क्रोधादी सगळे विकार जे आहे ते आमच्या मनाला आमच्या स्वरूपापासून दूर करताय. आमचं मूळचं स्वरूप आनंद घन आहे. आता या विकारांचा आम्ही उपयोग करायचा की नाही जीवन जगताना? रागवावं तर लागतच की नाही कधीतरी. आणि जे अत्यंत फटकळ वृत्तीचे आहेत ते तर म्हणतात अहो आम्ही नाही बोललो तर मग व्हायचं कसं समाजाचं, म्हणजे सगळी धुरा कोणावर आहे? समाजाला सुधरवण्याची यांच्यावरच पडल्यासारखे ते बोलत राहतात की आम्ही जर रागवलोच नाही. आता राग आणणं आणि स्वतःच्या आतूनच रागीट स्वभाव असणं या दोन्ही मधला फरक आपण कधी ओळखतोय का? आता मुलांना रागवावं लागतं हे अगदी बरोबर आहे. जर त्यांची वाट चुकत असेल, घरातल्या लोकांची वाट चुकत असेल, समाजातल्या लोकांची वाट चुकत असेल तर त्यांना बरोबर त्या वाटेवर परत चांगल्या वाटेवर आणण्यासाठी आम्हाला प्रयत्न करावेच लागतात. पण त्याच्यासाठी माझा स्वभाव रागीट आहे का तात्पुरता मी राग बोलवलेला आहे हा जो फरक आहे तो आम्ही लक्षात घेतला पाहिजे. कारण बोलवलेला राग घालवता पण येतो पण स्वभावागत दडलेला राग जो आहे तो मात्र जाता जात नाही, पिढ्याने पिढ्या संपत नाही. त्यांचे मुलं, त्यांचे नातू, त्यांचं द्वंद्व ते कायम जसं पिक्चर मध्ये आपण पाहतो किती 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 वर्षाचं काय आहे ते एकमेकांचं उपट काढण्यासाठी टपलेले असतात. त्या पद्धतीने तो राग जो आहे तो तसंच. आणि इथं समर्थ आपल्याला म्हणतात नको रे मना शिकवू पुढील आणसी, अहंता तुझी ती राहिली तुझ पाशी. जे अहंतेमुळेच हे सगळं आहे ना, मी कोणीतरी आहे असं समजतो तेव्हा या सगळ्या स्वभावाला सुद्धा माणूस पुरवाळत राहतो. पण खऱ्या मीचा जोपर्यंत शोध लागत नाही तोपर्यंत हा खोटा मी आम्हाला बंधनाकडे घेऊन जाण्याचं काही त्याचं कार्य थांबवत नाही. म्हणून खऱ्या मीची ओळख करून घेण्यासाठी मनाच्या श्लोकाचा अभ्यास आहे. मग आता घसरलेलं आहे, बिघडलेलं आहे मन, जे तुमचं आमचं आहे ते दुखावलेलं आहे. मग आता त्या मनाला व्यवस्थापन करावं लागेल की नाही? पहिलं अधःपतन आहे. ते अधःपतन या सगळ्या विकारांमुळे झालेलं आहे. आता हे विकार माझ्यातले कमी करायचे असतील तर मला काहीतरी उपाययोजना केली पाहिजे की नाही? ताप भरपूर चढला तर गार पाण्याच्या पट्ट्या डोक्यावर ठेवून तो उतरवावा लागतो की नाही? तसं मनामध्ये सुद्धा भरपूर ताप चढलेला असेल क्रोधाने काय होतं त्या ठिकाणी? क्रोधांनी पेटला की तिथं मनामध्ये तापच ताप असतो. मग तो जर उतरवायचा असेल तर त्याचं व्यवस्थापन करण्यासाठी काहीतरी तर मार्ग असतीलच की नाही? मग भगवंताचं नाम घ्या, भगवंताचं रूप आठवा, भगवंताचे गुण आठवा, त्याची भक्तवत्सलता आठवा, त्याचं चरित्र वाचण्याचा प्रयत्न करा, त्या चरित्रातले गुण आपल्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करा. इतक्या साधना आपल्या समोर ठेवलेल्या आहेत. याला मनाचं व्यवस्थापन असं म्हणतात. की तो जो नरदेहात येऊन आमच्या समोर प्रत्यक्ष प्रकट झालेला असा जो भगवंत आहे, मग राम असेल, कृष्ण असेल, गणेश असेल, दत्त असेल, जो ज्याचा असेल तो
पण तो जो परमेश्वर आहे तो ह्या जगतात आल्यानंतर कुठल्या कार्यासाठी तो आलेला आहे, कुठलं कार्य त्यांनी केलेलं आहे, आणि मी जर त्याचा भक्त म्हणवत असेल तर मी त्याच्याच पद्धतीने वागलं पाहिजे की नाही त्याला आवडेल असं. मग तो म्हणतो धर्मरक्षणासाठी मी येतो, आणि आम्ही म्हणतो आम्हाला आमचा धर्म आवडतच नाही. मग आता हे बरोबर आहे का? आता हे बरोबर आहे का? हे सगळं आमचं चुकत चाललेलं आहे. म्हणून ह्या पद्धतीने विचार करायचा आणि मनाचं घसरलेल्या मनाला परत जागेवर आणण्यासाठी जे करावं लागतं त्याला व्यवस्थापन असं म्हणतात. आणि असं व्यवस्थापन झाल्यानंतर मन विकारांपासून थोडं बाजूला गेलेलं आहे, मन परमेश्वराच्या भक्तीमध्ये रमायला लागलेलं आहे, आणि असं जे शुद्ध आणि स्वच्छ होत चाललेलं मन आहे त्याला निर्गुण निराकार असणाऱ्या परमात्म्याची ओळख करून देऊन मनाचं उन्नयन करेपर्यंत तुम्हाला आम्हाला पोहोचता येतं. म्हणजे 3 पद्धतीने अभ्यास मनाच्या श्लोकाच्या द्वारे आपण करू शकतो. अधःपतन कशामुळे आहे, व्यवस्थापन कसं करायचं आहे, आणि उन्नयन करण्यासाठी म्हणजे दर्जेदार जीवन जगण्यासाठी आता मी काय केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टीचा आढावा न घेताच आपलं जीवन सुरू आहे की नाही. काही आधी पाहिलेलं आहे का, कुठल्याही कार्यालयामध्ये जर नोकरीसाठी कोणी गेला एखाद्या ऑफिस मध्ये तर पहिले 6 महिने त्याला काय सांगतात, तुझा बॉस कोण आहे, तुला इथं काय काम करायचं आहे, तुझे सहकारी कोण कोण आहे, तुझ्या वाटेला इथलं नेमकं काम काय आहे, तुला कॅशियर व्हायचं, क्लर्क व्हायचं का चपराशी व्हायचंय, तुझा अधिकार काय आहे, हे सगळं समजून घे, आधी जाणून घे, आणि मग त्या कार्यालयामध्ये काम करायला प्रत्यक्ष सुरुवात होती. त्या जगाच्या कार्यालयात आलेले आहोत पण काहीच जाणून घेत नाही. ब्रह्म म्हणजे काय, ईश्वर म्हणजे काय, जग म्हणजे काय, माया म्हणजे काय, जीव म्हणजे काय, यांचा आपापसातला संबंध काय, याची काही शहानिशा न करता जगायला सुरुवात केलेली आहे. आणि म्हणून आमची फजिती सुरू आहे. आधी जाणून घ्या, या सगळ्या गोष्टी आधी जाणून घ्या, नंतर मी माझ्या क्षमतेमध्ये नेमकं काय करू शकते माझ्याही कल्याणासाठी आणि समाजाच्या कल्याणासाठी आणि ईश्वर रूप होण्यासाठी मी काय प्रयत्न करू शकते तेही समजून घ्या, आणि नंतर आपण उर्वरित जीवन जगू. पण असलं काही चाललंय का आपलं? असं कधी आढावा घेतलाय का? असं कधी जाणून घेतलंय का? काहीच नाही. जसं येईल तसं. आता लग्न झाल्यानंतर सुद्धा दुसऱ्या कुटुंबात आपल्याला जेव्हा राहायला जावं लागतं तेव्हा तिथल्या चालीरीती, तिथल्या माणसांचे स्वभाव, तिथल्या पद्धती खाण्यापिण्याच्या, हे सगळं समजून घेऊन जर आपण तिथं वागलो तर तो संसार यशस्वी होतो. आणि न समजता मला येईल तसं मी वागत राहिले तर काय होतं, मला वाटेल तसं मी जर करत राहिले तर त्या ठिकाणी सुद्धा आपण नांदायला न जाता भांडायलाच जातो. तिथं नांदणं दूर राहतं आणि भांडण फक्त सुरू राहतं. मग अशा सर्व चुकीच्या गोष्टीतून स्वतःला बाजूला करण्यासाठी मनाच्या श्लोकाचा अभ्यास आहे. आता आम्ही खूप मोठे झालो, आता मनाचे श्लोक कशाला वाचायचे, अजिबात नाही. मन दुरुस्त होईपर्यंत काय आहे, मन दुरुस्त होईपर्यंत. परमपूज्य मंदाताई म्हणल्या मला एकदा की अगं अवघड अवघड ग्रंथ सगळ्याकडे सांगण्यापेक्षा मनाचे श्लोक आधी सांगायला सुरुवात कर, कारण मन व्यवस्थित झाल्याशिवाय परमार्थ सिद्धच होत नाही. आणि त्या मनाकडे आपण अजिबात पाहतच नाही, कधी लक्षच देत नाही की अरे त्या मनामुळेच हे सगळा गोंधळ सुरू झालेला आहे. संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. हरिपाठात म्हणतो की नाही, पाठ की नाही हरिपाठ, पण संतांची संगती मनोमार्ग गती होतंय का? संतांची संगती हरिपाठ रोज म्हणायचा, पण मनोमार्ग गती त्यांची नाही. मनाला माझ्या जे वाटेल तेच मी चालू ठेवणार, असं जोपर्यंत चाललेलं आहे तोपर्यंत त्यांना जसा श्रीपती भेटलेला आहे तसा तो तुम्हाला आम्हाला भेटेल का? समर्थ इथं आपल्याला आश्वासन देतात की हे मना, तू भक्तीच्या पंथावरून चालायला सुरुवात कर, तू 4 पावलं पुढे जाशील तर तो भगवंत 10 पावलं तुझ्याकडे अलीकडे यायला सुरुवात करेल. मना सज्जना भक्ती पंथेची जावे तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. कारण परमार्थाचं एक वैशिष्ट्य आहे, जो जो कीजे परमार्थ लाहो तो तो पावे सिद्धीते. इथलं वाया काहीच जात नाही. कळत नकळत चुकून माकून कसंही तुम्ही देवाचं काही करा पण ते वाया जात नाही. प्रपंचातलं मधलं भरपूर वाया जाऊ शकतं,
प्रपंचातली कुठलीही गोष्ट आपल्या सोबत येत नाही नंतर, पण परमार्थामध्ये जे जे काही आपण करतो ते मात्र जर ह्याच जन्मात आपल्याला मुक्ती नाही मिळाली तर ते तसंच्या तसं पुढच्या जन्मापर्यंत आपल्याला नेण्याचं काम मात्र व्यवस्थित भगवंतानी करून ठेवलेलं आहे. आणि म्हणून त्या भगवंताला जाणण्यासाठी सुद्धा मनाच्या श्लोकाचा अभ्यास करायचा आहे. आता 3 दिवसामध्ये मिळून आपले 205 श्लोक तर वाचून होणार आहे, पण 205 श्लोकाचं मनाचं चिंतन होणार आहे गो? होणार नाही. अहो पण 3च दिवस आम्ही तेवढ्या मुश्किलीने जमवून आणलेले. त्याच्यामध्ये 205 श्लोक अभ्यास आम्ही कधी करायचा आहे, केव्हा करायचा आहे, कधी जमवायचं आहे. एकदा सत्र घेतलं, काम झालं. त्यांच्या याच्यामध्ये एक आहुती टाकली आम्ही. त्यांचा जो यज्ञ होता 75 पूर्ण करण्याचा, त्याच्यात एक आम्ही आहुती टाकली. बस आमचं काम झालं. पण माझ्या मनाचं काय, ते तिथपर्यंत पोहोचलं का? त्यांनी सगळ्या गोष्टी जाणून घेतलेल्या आहेत का? हा वर्ग आपण 2दा 3दा घेतलं तर काही हरकत आहे का? आपलं मन तितकं तरबेज होईपर्यंत परमार्थामध्ये ते आपण केलं पाहिजे, असं मात्र आपल्या लवकर लक्षात येत नाही. आणि मग झालं टिकमार्क सारखा एक कार्यक्रम होऊन जातो आणि आपल्याला वाटतं आम्ही पोहोचे हुए, असं काहीतरी या ठिकाणी होऊन जाण्याची शक्यता असते. पण संत आपल्याला मात्र सातत्याने जागा ठेवतात. मग आता आपण या 3 दिवसात काय करणार आहे, तर समर्थांच्या मनाच्या श्लोकामध्ये अनेक गट आहेत. त्या एका कुठल्या तरी गटाचा 3 दिवसात अभ्यास करण्याचा प्रयत्न करायचा. आणि त्याला एक खरंच आवडलं तर माणूस परत पुढे म्हणेल की आम्हाला पुढचाही गट समजून सांगा. आणि नाहीच आवडलं तर त्या ठिकाणी ते तसंच राहून जातं किंवा वेळेअभावी ते राहून जातं, काही का असेना. पण एक गट तर नक्की 3 दिवसाच्या मध्ये पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आता इथल्यासाठी जो एक गट निवडलेला आहे त्या गटाचं शेवटचं चरण आहे त्या श्लोकाचं, परी संग सोडून सुखी राहावे. आता काही ठिकाणी जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, काही ठिकाणी मना सज्जना रघवी वस्ती कीजे, काही ठिकाणी प्रभाते म्हणे रामचिंतित जावा. असं प्रत्येक ठिकाणी वेगळं वेगळं घेऊन माझा अभ्यास पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करते. बाकीच्यांचं मला माहिती नाही. तेवढे गट जरी, पण त्यालाही हरकत नाही. काय आहे, एक उदाहरण जर फळ्यावर सरांनी समजून सांगितलेलं असेल तर बाकीचं उदाहरण संग्रह घरी सोडवण्याची मुभा असते की तो त्या पद्धतीने घरी सोडवण्याचं काय करा तर काम करा. तर आपण पाहणार आहोत परिसंग सोडून सुखी राहावे. पण त्या श्लोकांच्या गटाला सुरुवात होण्यापूर्वी समर्थांनी जो एक श्लोक दिलेला आहे 186 वा, की सदा सर्वदा राम सन्निध आहे, मना सज्जना सत्य शोधून पाहे, अखंडित भेटी रघुराज योगू, मना सांडी रे मीपणाचा वियोगू. अतिशय सुंदर श्लोक आपल्या समोर आहे. इथं समर्थ सुरुवातीलाच म्हणतात की हे मना, तो जो राम आहे तो सदा सर्वदा सन्निध आहे. आता सन्निध शब्दाचा एक अर्थ आहे अत्यंत जवळ आहे. आणि ईशावास्य उपनिषदामध्ये आपल्या समोर तो मंत्र सांगितलेलाच आहे, तदैजती तन्नेजती तद्दूरे तद्वंतिके. की ते भगवंत नावाचं तत्व कसं आहे, जवळही आहे आणि दूरही आहे. आता जवळ कोणाच्या आहे आणि दूर कोणाच्या आहे? ज्यांनी मनावर घेऊन कधी परमार्थाचा अभ्यासच केलेला नाही त्याच्या ते दूरच दूर आहे. किती दूर आहे, किती जन्म माहिती नाही, इतकं ते दूर आहे. किती दूर आहे ते माहिती नाही. आणि अगदी जवळ कोणाच्या आहे तो, ज्यांनी स्वतःच्या मनावर गुरुकृपान्वित असे संस्कार करून घेतलेले आहेत, ज्यांनी शास्त्रानुसार आपल्या मनाची समजूत घातलेली आहे, ज्यांनी संत संगतीमध्ये राहून आपल्या मनाचे दोष काढण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याच्या तो राम किती जवळ आहे. अहो जवळची भाषा कशाला बोलतात, तोच तो आहे. आता सन्निध शब्दाचा एक जवळ अर्थ आहे आणि दुसरा जवळ कशाला म्हणता तुम्ही, तोच तो आहे. इथपर्यंत तो राम तुमच्या आमच्या आतमध्ये आहे. मग आता हा आतमध्ये असणारा राम अयोध्येतला राम आहे का ब्रह्मरूप राम आहे? रामाचे असे 2 प्रकार आहेत का? खरंच राम असा 2 प्रकारचा आहे का? तर वाच्यार्थाने जो श्रीराम अयोध्येचा राम तोच लक्षार्थाने ब्रह्मरूप राम आहे. कारण विष्णूचेच 10 अवतार आहेत हे. म्हणजे विष्णू म्हणजे अत्यंत व्यापक असणारं तत्व, त्यालाच ब्रह्म असं म्हणतात की ज्याच्याशिवाय
कुठेही काहीही दुसरं नाही, इतकं ते सर्वानुभूती व्यापक असणारं असं जे तत्व आहे त्यालाच ब्रह्म असं म्हणतात. आणि हे ब्रह्म ज्या वेळेला मायेत प्रविष्ट होऊन प्रतिबिंबित झालं त्यावेळेला त्याला ईश्वर असं म्हणतात. आणि त्या ईश्वराचे एवढे सगळे अवतार जे आहेत ते सगळे अवतार त्या एकाच ईश्वराचे आहेत. असं असू शकतं का? असं असू शकतं का? असू शकतं. आता उसाचा रस काढल्यानंतर त्या रसापासून किती भेल्या होतात हो? त्या रसापासून किती भेल्या होतात? आता उसाचा रस एकात्र कढईत आपण करतो, आटवायला ठेवतो, त्यावेळेला रस म्हणून तिथं एकच असतो, पण भेल्या त्याच्या पाडतो तेव्हा त्याच्या किती अनेक भेल्या पडतात की नाही. अगदी तसंच इकडं आहे. भगवंत नावाचं तत्व एकच आहे, पण जितक्या त्याच्या शक्ती तितक्या त्यांना एक एक देवतेचं नाव दिलं गेलेलं आहे. तसा भगवंत जो आहे तो सर्वव्यापी आहे, सर्वत्र आहे, सदा आहे, सन्निध आहे. किती शब्द आले आता? किती शब्द आले तर भगवंत समजून घेताना? सदा सर्वदा. समर्थांनी तर 3 शब्द वापरले, सदा सर्वदा सन्निध. आता सदा आहे म्हणजे कसा आहे हा ब्रह्मरूप राम? आता अयोध्येत जन्माला आलेला जो श्रीराम आहे, जो काही काळापुरता त्रेतायुगापुरता या ठिकाणी येऊन गेलेला आहे, धर्म संस्थापनार्थाय असं त्याचं कार्य आहे. त्यामुळे तो त्यावेळेला येऊन गेलेला आहे. मग आता तो येऊन गेलेला आहे असं म्हणायचं का तो अखंड आहे असं म्हणायचं? तो अखंडच आहे, पण नामरूपाच्या दृष्टीने मात्र तो अखंड त्या पद्धतीने राहू शकत नाही. पण तोच अनेक नामरूप घेऊन प्रत्येक ठिकाणी असू शकतो की नाही? असू शकतो की नाही? फार सोपं आहे की आडनाव आपलं काय आहे. आता समजा माझं आडनाव सांगवीकर आहे, तुम्ही माझ्या नातवाला विचार तुझं आडनाव काय आहे, तो म्हणेल सांगवीकर आहे. माझ्या मुलीला विचारा, मुलाला विचारा, पतिराजांना विचारा, सासऱ्यांना विचारा, सासूला विचारा, सगळे आडनाव सांगवीकरच सांगणार आहे. पण प्रत्येकाचं नामरूप वेगळं आहे की नाही? पण एका कुळामधले सगळे आहेत की नाही? तसं हे सगळे देव देवता एका ब्रह्मकुळातले आहेत. ब्रह्म हे त्यांचं आडनाव आहे. सगळ्या देवदेवतांचं आडनाव काय आहे तर ब्रह्म आहे. आणि त्याच कुळातले सगळ्या देवदेवता आहेत. मग त्यांच्यामध्ये वाद घालण्याची, तुमचा श्रेष्ठ आमचा कनिष्ठ म्हणण्याची काही गरज आहे का? ज्याला जो भावेल तो. आमच्या संस्कृतीचं एक वैशिष्ट्य आहे, आपल्या भारतीय हिंदू संस्कृतीचं, की कुठलाही एक देव कोणावर लादलेला नाही त्यांनी. तुम्हाला 18 पुराणं निर्माण करून ठेवली कोणी? व्यासांनी. लिहिणारे एकटे व्यासच आहेत की नाही? 18 पुराणं एकट्यानेच लिहिलेली आहे, पण प्रत्येक पुराण लिहित असताना त्यामध्ये जी देवता त्यांनी वर्णन केलेली आहे ती सर्वत्र सदा सम आहे, असं त्या देवतेची उपासना करणाऱ्यांनी आतला भाव करावा असं काय सांगितलेलं आहे. कारण एकनिष्ठ राहिल्याशिवाय पुढची प्रगती नाहीये ना. म्हणून तिथं आपल्याला ह्या पद्धतीने सांगितलं. पण चुकीचा विचार करून आपल्याला नवीन मुलं काय विचारतात की बाकीच्या ठिकाणी पहा बरं एकच येशू ख्रिस्त, एकच तो कोण असेल तो दुसरा. पण आपल्या ठिकाणी मात्र एवढे देव, एवढे ग्रंथ, एवढे संत, एवढे पंथ, त्याच्यामुळे आमचा गोंधळ होतो. गोंधळ कशाला करायचं? तुम्हाला त्यातलं जे भावेल ते एक धरा ना. युनिव्हर्सिटी खूप आहेत, शाळा पुष्कळ आहेत, पण शिक्षणासाठी तर आपण एकच निवडतो की नाही? मग इकडं सुद्धा तसंच आहे. देवता अनेक आहेत, संप्रदाय अनेक आहेत, पण व्यवस्थित अभ्यास व्हावं म्हणून तुम्ही एक निवडावा की नाही? मग आता हा राम कसा आहे? छान वर्णन आहे त्या रामाचं आपल्या समोर, की एक राम दशरथ का बेटा. काय म्हटलंय की तो दशरथाचा मुलगा आहे. दुसरा राम घट घट में बैठा. त्याचं सांगितलेलं आहे की तो प्रत्येक ममैव अंश जीव लोके, असं भगवद्गीतेत ते सांगितलं की नाही, की प्रत्येक जीव हा माझाच अंश आहे. त्यामुळे तो प्रत्येक घट म्हणजे हे शरीर, आणि त्या शरीरामध्ये बसलेला आहे तो सुद्धा रामच आहे. तिसरे का जगत पसारा, संकल्पातून त्याच्या सगळी सृष्टी निर्माण झालेली आहे. आणि चौथा जो आहे तो सबसे न्यारा, म्हणजे या दृश्य जगतासारखा नाहीच, संपूर्ण दृश्य जगतात आहे, सदा आहे, सर्वदा आहे. सर्व या शब्दाने संपूर्ण दृश्य जगताचा उल्लेख आहे, की सर्वदा आहे, सदा आहे. या शब्दातून आपल्याला तो कालातीत आहे. काल होता, आज आहे, उद्याही राहणार आहे.
नाहीतर मग बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण पाहतो काल होत्या, आज नाहीत, उद्या असतील की नाही माहित नाही. अशी संपूर्ण व्यक्ती असू दे, वस्तू असू दे, परिस्थिती असू दे, घटना असू दे, राज्यकर्ता असू दे, एखाद्या पक्षाची सत्ता असू दे, या कायमस्वरूपी आहेत का? कायमस्वरूपी नाही. पण ब्रह्म नावाचं तत्व, ज्याला ब्रह्मरूप राम असं म्हणतात, खरा राम असं म्हणतात, म्हणजे हा राम खोटा आहे का? खोटा नाही, पण तो आला आणि काही काळानंतर गेला, म्हणून तो ह्याच्यापेक्षा काय झाला, थोडासा बाजूला झाल्यासारखा झालेला आहे. पण तरी सुद्धा ब्रह्मरूप राम जो आहे तो सदा आहे, म्हणजे तिन्ही काळात आहे, कालातीत आहे, त्रिकाला बाधित आहे, तो कधीही नाहीसा होत नाही, असा तो सदा आहे, सर्वदा आहे, म्हणजे सर्व ठिकाणी, एका ठिकाणी आहे दुसऱ्या ठिकाणी नाही असं अजिबात नाही, नित्य असणारा आहे, सर्वदा आहे म्हणजे नित्य असणारा आहे, सन्निध आहे म्हणजे प्रत्येकाच्या आतमध्येच आहे, प्रत्येकाचं ते स्वरूप आहे, जितके जीव तितके स्वरूपाने तोच आहे. आता हे पटू शकतं का आम्हाला? अहो वागताना तर किती वेडेवाकडे दिसतात, मग वागताना जे वेडेवाकडे दिसतात ते ब्रह्म वेडेवाकडे वागतं का गुणांमुळे ते वेडेवाकडे वागतात? ब्रह्म तर त्रिगुणातीत आहे, मग हे गुणांमुळे वेडेवाकडे वागताना दिसतात. आता हे गुण मायेतून आलेले आहे, माया म्हणजे जी मुळातच झाली नाही ती, म्हणजे हे गुण सुद्धा मुळातच नाही, मग सगळ्यांकडे ब्रह्मदृष्टीने पाहता येईल की नाही? असं सगळ्या वरच्या उपाधीचा जर आम्हाला त्याग करता आला तर प्रत्येकाच्या आतमध्ये तेच ब्रह्म आहे असा जर निश्चय मला करता आला तर त्यामध्ये माझं मन व्यापक होण्याची, शुद्ध होण्याची व्यवस्था जी आहे ती सहजच या विचारांमध्ये केलेली आहे. नाही तर माझ्यापेक्षा वेगळा, माझ्यापेक्षा भिन्न, माझ्यापेक्षा दुसरा असा सतत ज्या वेळेला दुसरा माणूस मला जाणवतो त्यावेळेला मग त्याच्याविषयी राग, द्वेष, प्रेम भावना, या सगळ्या गोष्टी मी आणि तू ह्या द्वंद्वातून काय झालेले आहे तर सुरुवात झालेली आहे. मग व्यवहारात हे आहे की नाही बाई? व्यवहारात आहेच आहे, ते राहणारच आहे, पण तरी सगळ्यांच्या आतमध्ये असणारं एक तत्व पाहण्याची सवय जर मी करून घेतलेली असेल तर मला मात्र अखंड आनंदाने जगणारे विचार आतमध्ये सतत तिथं स्फुरण पाहू शकतात. आणि सारखं द्वैत बुद्धीने मी जर जगात वागत राहिले, व्यवहार तर सगळा द्वैतातलाच आहे, पण तरी सुद्धा आतमधलं चैतन्य मात्र कसं आहे? एकच आहे. ज्ञानेश्वर माऊलींची ओवी आपल्या समोर आहे, या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. आणि आमचे डॉक्टर काका गमतीने म्हणतात, देशमुख नाकारिती म्हणून दुःखी होती. आमचं दुःखी होण्याचं कारण काय आहे? तर आम्ही द्वैत पाहतो आणि संत जे आहे ते उपाधीला बाजूला करून नाम, रूप आणि गुण या तिन्ही उपाधींना बाजूला करून आतल्या चैतन्याकडे सतत लक्ष ठेवतात, त्यालाच ध्यान असं म्हणतात. हो, नाही तर खूपही बसलो, आसनं घातली वेगळी वेगळी, कधी सिंहाचं घातलं, कधी घोंगडीचं घातलं, कधी दुसरं आसन घातलं, पण मन काही स्थिर नाही, मनाला कुठं ठेवायचं तेच माहिती नाही. अशी जर आमची गंमत चालली असेल त्या ध्यानाची तर बाहेरचे लोक म्हणतात, हे ध्यान काय ध्यान करतात? अशी आमचीच फजिती आम्ही करून घेतो की नाही. मग इथे छान पद्धतीने सगळे विचार समजून घेतले तर समर्थ रामदास स्वामींचं दासबोधामध्ये एक सुंदर ओवी आपल्या समोर आहे. जगदांतरी अनुसंधान हेच खरे आहे ध्यान, ध्यान आणि ज्ञान एक रूप, की सगळ्या जगतामध्ये तेच तत्व भरलेलं आहे असं ज्याला अनुसंधान टिकवता येतं त्यालाच खरं ध्यान जमलेलं आहे. नाही तर ध्यान काळी तो ब्रह्मन मी एक आहे आणि तिथून उठलं की तू कोण आला, समोरचा आला की त्याला काही बघताच येत नाही. ह्या पद्धतीने आमच्या चुका होत जातात आणि मग काय होतं की इतक्या वर्षापासून गुरु केले, इतक्या वर्षापासून ध्यान सुरू आहे, इतक्या वर्षापासून नाम सुरू आहे, पण आतमध्ये मात्र शांती नाही, तृप्ती नाही, समाधान नाही, आनंद नाही. मग मी मिळवलं का? मोठा प्रश्न आहे की नाही. हे सगळं ह्याच्यासाठीच फक्त करायचंय हो. ह्याच्यातून ना पैसा मिळवायचा आहे, ना विद्वत्ता कोणाला दाखवायची आहे, ना काही लोकसंग्रह तयार करायचा आहे. ह्याच्यातून फक्त स्वतःच्या अंतःकरणाला शांती, तृप्ती, आनंद, समाधान
आणि स्थिरता लाभली पाहिजे, ह्याच्यासाठी परमार्थ आहे. ह्याच्यातून बाकीचं काही साध्य असू नये आणि आम्ही ठेवू पण नाही. ह्याच्यातून काय तर मला आनंद मिळाला पाहिजे एवढं फक्त बघावं. मग हा जो ब्रह्मरूप राम आहे तो सदा सर्वदा सन्निध प्रत्येकाच्या आतमध्ये. रामाने रावणाशी युद्ध जरी केलं तरी रावणही ब्रह्मरूप होता हे त्याला माहिती होतं. पण सीताही ब्रह्मरूप आहे, रावणही ब्रह्मरूप आहे, रामही ब्रह्मरूप आहे. पण म्हणून व्यावहारिक सत्तेमध्ये गल्लत केली नाही आणि तिला रावणाकडून सोडवून आणली. ती ब्रह्मरूप आहे, रावण ब्रह्मरूप आहे, तिकडे राहायचं रावण. असा चुकीचा व्यवहार परमार्थाचा अभ्यास करून आमच्याकडनं पण अपेक्षित नाही. हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचंय की असे चुकीचे व्यवहार नाही. व्यावहारिक सत्ता वेगळी आहे, पारमार्थिक सत्ता वेगळी आहे. पारमार्थिक सत्तेमध्ये सर्वत्र सदा सम आणि व्यावहारिक सत्तेमध्ये धटासी धट उद्धतासी उद्धट, असं दोन्ही पण समर्थांनी आपल्याला काय केलेलं आहे ते छान सांगून ठेवलेलं आहे. पुढे म्हणतात मना सज्जना सत्य शोधून पाहे. असा तो सत्यरूप असणारा, अखंड असणारा, अखंड ज्याची सत्ता सर्वांवर आहे, सर्वांच्या आतमध्ये आहे, असा तो सत्य. सत्याचं काय, जे त्रिकाला बाधित असतं, जे कधीही नाहीस होत नाही, जे असं त्याची असेल, असं समर्थांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. अखंड असणं असा ज्याचा स्वभाव आहे तेच एक सत्य आहे. आणि बाकीच्या गोष्टी कशा आहेत मग? जे उत्पत्ती स्थिती लयवान आहे, जे जन्म जरा मृत्यूनी बांधले गेलेले आहेत, ते मग सत्य आहेत का? सत्याची व्याख्या एकच आहे, जे नेहमी सर्वत्र सदा समत्वानी असतं त्यालाच फक्त सत्य असं म्हणतात. मग असं फक्त एक चैतन्य तत्वच आहे की नाही? समर्थ म्हणतात ते सत्य शोधून पहा, तुमच्या आतमध्येच आहे चैतन्य रूपाने. ते सत्य शोधून काढलं पाहिजे. पण हे सत्य शोधताना असत्य काय काय आहे हेही जाणून घेतलं पाहिजे. कारण असत्य माहितीच नसेल तर मग कसं काय आपण सत्यापर्यंत पोहोचणार आहे? काय काय बाजूला सारल्याशिवाय B3 येत नाही. हे कळल्याशिवाय इथपर्यंत पोहोचता येतं का? खाणाखुणा ज्या आहेत हे ओलांडा, ते ओलांडा, ते ओलांडा, मग इकडं वळा, मग B3 येतं. अगदी तसंच आहे. तुम्हाला सत्यापर्यंत पोहोचायचं असेल तर एवढं काढून टाका, एवढं काढून टाका, तेवढं सोडून द्या, मग तुम्ही सत्यापर्यंत याल. म्हणून त्या दोन्हीही गोष्टी, सत्य काय ह्याच्यासोबत असत्य काय आहे, आणि आजपर्यंत या असत्यामध्ये रेंगाळून रमून सतत रंगून मी काय भोगत आलेली आहे, आणि सत्याचा पाठपुरावा केल्यानंतर मला निश्चित काय मिळणार आहे, या दोन्हीही गोष्टीचा माझ्याकडनं व्यवस्थित विचार झाल्याशिवाय काय करावं, काय धरावं आणि काय सोडावं, या दोन्हीही गोष्टी जाणून घेतल्याशिवाय माझी साधना मला व्यवस्थित करता येणार नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात मना सज्जना. आता आजपर्यंत ज्याला सत्य सापडलं नाही, शोधता आलं नाही, शोधण्याचा प्रयत्न केला नाही, त्यालाही सज्जन म्हणतात. तो समर्थ किती वर्षापासून या मनाचा उपयोग आमचा चाललेला आहे, पण तरी सुद्धा सज्जन म्हणताय, दुर्जन नाही म्हणत. तो सत्यापासून दूर गेला म्हणून त्याला दुर्जन नाही म्हणत आहे समर्थ. तू सत्याचा शोध घे, फक्त समजावून सांगतात की तू सज्जन आहेस. बैकवतात तुला बाहेरच्या गोष्टी, पण तरी तू काय कर, त्या सत्याचा शोध घे. कारण सत्याचा शोध लावल्याशिवाय आम्ही सुखरूप होणार नाही. हे अगदी काळ्या दगडावरची रेग आहे. म्हणून सत्याचा शोध घे, आणि त्या सत्याचा शोध जर तुला लागला तर अखंडित भेटी रघुराज योगू. जो ब्रह्मरूप राम आहे, जो ईश्वररूप राम आहे, या दोघांचीही तुला ओळख जर व्यवस्थित पटली तर आता राम म्हणजे जो भगवंत रूप राम आहे, ईश्वर रूप राम आहे, त्याची सुद्धा ओळख पटावी लागते. हो, तोच राम पण माझ्यासाठी कुठल्या नामरूपात प्रकट झालेला आहे हे जोपर्यंत मला कळत नाही तोपर्यंत माझी भक्ती पुढेच सरकत नाही. सरकते का पुढे? म्हणजे काय? आता श्री गुरु रूपाने जो राम आलेला असतो त्याने नामरूप बदललेला आहे, पण राम तोच आहे. असं जोपर्यंत मला पूर्ण पटत नाही, तसा आतमध्ये निश्चय होत नाही, श्री गुरूंना जोपर्यंत मी फक्त मनुष्य देहधारीच समजते तोपर्यंत माझी प्रगती नाही होत.
सद्गुरु हुनी देव मोठा, जयास वाटे तो करंटा. समर्थांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. कबीरांचा सुद्धा दोहा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गुरु गोविंद दोऊ खडे काकू लागे पाव. की कोणाचे चरण धरू? गुरुचे धर, कारण तो दाखवतो खरा देव कोण आहे. देवाचं खरं स्वरूप समजून सांगण्याचं काम जो करतो त्यालाच तो गुरु असं म्हणतात. आणि मग तो जो गुरु आहे तोच त्याचं रूप. मला भगवंता भेटीची तळमळ लागली, ते भगवंतापर्यंत पोहोचलं, म्हणून तो वेगळं नामरूप घेऊन माझ्यापर्यंत पोहोचलं. त्याचं एक सारखं रूप नाहीये, अनेक नामरूपामध्ये तोच प्रगट आहे. मग त्यातल्या त्यात विभूती रूपाने कुठं प्रगट झालेला आहे की जिथं स्पष्ट आम्हाला ते कळेल, तर जिथं संतांची वस्ती आहे, जिथं श्री गुरूंची वस्ती आहे, तिथं मला शोधा म्हणतो भगवंत. मी दुसरीकडे कुठं नाही, वैकुंठात पण नाही म्हणतो. नाम बसामी वैकुंठे, पण संतांच्या हृदयामध्ये मात्र मी आहे. आणि म्हणून संतांवर श्रद्धा ठेवून, विश्वास ठेवून आम्हाला या मार्गात पुढे जावं लागतं. नाथ भागवतामध्ये नाथ महाराजांची एक सुंदर ओवी आहे. त्यामध्ये ते म्हणतात, मूर्ती माझ्या अचेतन व्यक्ती, संत माझ्या सचेतन मूर्ती. काय म्हटलं की मूर्तीमध्ये मी अव्यक्त रूपाने आहे. तुम्ही समजता हा भगवंत आहे म्हणून मी तिथं आहे, पण संत मात्र कशा आहे? सचेतन मूर्ती. माझ्या चेतनात्मक मूर्ती ते संत आहेत. आणि म्हणून समर्थ म्हणतात, भूदेव संतासी सदा नमावे, की त्यांचे चरण धरल्याशिवाय. फार सुंदर ओवी समर्थांची दासबोधामध्ये सुद्धा आहे. जयास वाटे देव पाहावा, तेणे सत्संग धरावा, सत्संगा वीण देवाधी देवा पाविजेत नाही. सत्संगाशिवाय खरा देव, त्याचं स्वरूप, त्याचं माझं नातं, त्याचं माझं ऐक्य, ह्याचं कशाच जाणीव आपल्याला होऊ शकत नाही. म्हणून चालते बोलते संत ह्यांना देव मानून. मग आता काही लोकांची यात फसगत होताना दिसते, म्हणून नको बाबा, समाधीस्थ झालेले बरे. कसा विचार करतो आम्ही? अरे पण माझ्या आतमध्ये जर शुद्ध भाव असेल, आता भगवंताचं सगळी करणी कशी आहे? जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा. ज्याला प्रपंचातलं काहीही नको आहे, ज्याला फक्त भगवंताची भेट हवी आहे, त्याच्या समोर तो कशाला दुसरे तिसरे रूप आणेल? तो शुद्ध स्वरूपातच येईल की नाही? ज्याला प्रपंचातलं काहीतरी हवा आहे त्यांच्या समोर भोंदू येऊ शकतात. पण ज्याला इकडचं काहीच नकोय, ज्याला शुद्ध परमात्म्याची ओळख करून घ्यायची आहे, त्याच्या समोर भोंदू गुरु कशाला येतील बरं? म्हणून आपल्या भावासारखा देव कसा आहे, तर जसा तुमचा भाव तसा समोरचा आहे. मग तुम्ही शुद्ध भावाने त्याला स्मरण करा, तो शुद्ध भावाने तुमच्या समोर येईल, तुम्हाला सगळं शास्त्र समजून सांगेल, तुम्हाला सातत्याने वर आणण्याचा प्रयत्न करेल. आणि तुमच्या डोक्यात जर तिसरंच काही असेल तर मग मात्र काय आहे? डॉक्टर काय गोष्ट सांगतात त्याच्यासाठी, मूर्ख लोभी धूर्त लोभी. आता धूर्त लोभी म्हणजे ज्याला एका नोटेच्या 2 नोटा करता येतात तो. आता त्याला जर एकाच्या 2 करता येतात तर त्याला दुसऱ्याचे कशाला मागावे लागतो? पण हातच्या लाठी आहे की नाही काहीतरी त्याचं, म्हणून तो धूर्त लोभी. आणि मूर्ख लोभी कोण आहे मग? ज्याला एकाच्या 2 करून हवे आहेत, कष्ट करायला नको, पण काय पाहिजे? फुकटचं पाहिजे. असे मूर्ख जिथं आहेत तिथं धूर्त कोणीतरी त्यांना भेटणार आहे. पण जिथं शुद्ध ओढ आहे तिथं असं कशासाठी होणार आहे? असं होणारच नाही. आणि म्हणून अगदी छान पद्धतीने विश्वास ठेवून या मार्गावरून आपण चालायला डोळसपणे करावा सगळा परमार्थ, आंधळेपणाने करू नये. आणि असा डोळसपणे परमार्थ करणाऱ्याच्या भगवंत सदैव जवळ आहे, तोच तो आहे, इथपर्यंत आपल्या समोर इथं समर्थ सांगतात. पण त्याच्यासाठी काय आहे? मना सांडिरे मीपणाचा वियोगू. खूप मोठं चरण आपल्या समोर आहे या ठिकाणी, की परमार्थाच्या सगळ्यात मोठं आड जर काय येत असेल तर आपल्या विषयीचे खूप असणारे अभिमान, मीपणा, अभिमान. आता मीच स्फुरण भगवंताने निर्माण केलंय की नाही प्रत्येकाच्या आतमध्ये? प्रत्येकाच्या आतमध्ये आहेच ते स्फुरण. नाही असं ऐकणंही नाही, कारण त्याच्याशिवाय व्यवहारच करता येणार नाही. मग या मीपणाचं स्फुरण जे आहे ते कोणी सुरू करून दिलेलं आहे? ही चावी कोणी फिरवलेली आहे? भगवंताने फिरवलेली आहे.
पण त्या भगवंताने आपल्याला असं सांगितलं का तू शरीर आहे, तू मन आहे, तसं सांगितलेलं नाही. उलट त्याने आतमध्ये राहून तो सांगतो मी आहे. काय सांगतो आतमध्ये आपलं स्फुरण करून देऊन, मी आहे तुझ्यासोबत सदैव मी आहे असं तो आपल्याला सांगतो. पण या स्फुरणाचा आपण अर्थच वेगळा करून घेतलेला आहे. आणि मी देह आहे, मी मन आहे, मी प्राण आहे, मी बुद्धी आहे, मी श्रीमंत आहे, मी गरीब आहे, मी सुंदर आहे, मी कुरूप आहे, ह्या पद्धतीने स्वतःची काहीतरी ओळख करून घेतली. आता मगाशी झालेली माझी ओळख खोटी आहे. ती उपाधी सापेक्ष असणारी ओळख आहे. खऱ्या मीची ओळख फक्त संतच करून देतात तो आपल्याला. आणि ती ओळख म्हणजे तू सच्चिदानंद घन आहे एवढंच सांगतात. ती आपली खरी ओळख आहे. आणि बाकी उपाधीला धरून असणारी ओळख जी आहे ती वेगळी आहे. मग ती व्यवहारापुरती आहे. पण तो खरा मी आहे का? तो खरा मी आहे का? आता खरा कोण आहे, सत्य कोण आहे, तो जो अखंड राहतो तो. आता ज्या देहाला मी मी म्हणून मी कुरवळते आहे, तो अखंड राहणारा आहे का? ज्या मनाला मी मी सतत म्हणते, माझ्या मनात असं आलं, माझ्या मनात तसं झालं, अमुक झालं, तमुक झालं, ते मन जागृतीत आहे, स्वप्नात अस्पष्ट आहे आणि सुषुप्तीमध्ये म्हणजे गाढ झोपेमध्ये अजिबात त्याचा अनुभव नाही. म्हणजे कधी असतं कधी नसतं ते मी आहे का? असा विचार करायचा. सत्याची व्याख्या एकच आहे, जे तिन्ही काळात असतं. मग माझा देह सत्य आहे का भासमान आहे? जे आधी नसतं आणि नंतरही राहत नाही, पण मध्ये आधे काही काळ दिसतं, त्याला भास असं म्हणतात. अशी भास शब्दाची व्याख्या छान लक्षात ठेवली तर देहादी जगत भासमान आहे हे आपल्याला पटू शकतं. नाही तर जो कोणी या व्यासपीठावर बसून सगळं भासमान आहे सांगतो तोच वेडा आहे की काय वाटायला. कारण आम्हाला ते सगळं सत्य वाटतं. देह सत्य, जग सत्य, त्याच्यातून एवढे सुखदुःखाचे अनुभव येतात, त्याला भासमान कसं काय म्हणायचं असा प्रश्न पडतो की नाही. पण भासमान शब्दाची व्याख्या जर लक्षात ठेवली की आधी नसतं, नंतरही राहत नाही, मध्ये आधे काही काळापुरतं ते दिसतं, त्याला भास असं म्हणतात. मग आमचा देह काही काळापुरता दिसणार आहे की नाही, मग तो भासमान आहे की नाही. मग भासमान देहाचा वाढदिवस कोणी लक्षात ठेवला काय? नाही ठेवला. वाईट वाटण्याचं काही कारण आहे का? पण वाटतं की नाही आम्हाला, वाटतं की नाही वाईट विश नाही केलं तर. आम्ही इतके त्यांचे वाढदिवस साजरे केले, एक फोन करायला काय बिघडलं झालं. म्हणजे नवीन वाढदिवस, नवीन सुंदर संकल्प करून अजून काहीतरी नवीन काहीतरी जीवनात घडवून आणण्याचं बाजूलाच राहतं. आणि यांनी विश केलं नाही, त्यांनी ओळख दिली नाही, त्यांनी मुद्दाम फोन केला नाही, असं करून सगळा तो वाढदिवसाचा क्षण, तो दिवस आमचा पूर्ण नको त्या स्थितीमध्ये चालला जातो. अशा किती म्हणून चुका आमच्याकडनं नको त्या मीला मी समजल्यामुळे होतात. मग आता इथं कुठल्या मीचा योग जुळवून येण्यासाठी कुठल्या मीचा वियोग केला पाहिजे, ह्या पद्धतीची साधना नेमकी काय केली पाहिजे, ते आता आपण उद्या आणि परवा पाहण्याचा प्रयत्न करू. जय जय रघुवीर समर्थ. यांना मी सांगू